जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय भटक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे आध्यात्मिक जीवनामध्ये गुरुचं महत्व आणि गुरुची काय गरज असते ह्या संबंधी मी आज व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, आध्यात्मिक शास्त्रामध्ये गुरुचं काय महत्व आहे तर या संबंधी एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो की ज्यावेळेला तुम्ही एखादी साधना करत असता त्यावेळेला तुमच्या साधनेनं तुम्ही एखादा जप करतात, त्याच्या जपातनं काय होतं की सर्वप्रथम चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या शक्तींना ते समजलं जातं, मेसेज जातो की हा कुठली तरी साधना करते, कुठली तरी ऊर्जा निर्माण करायचा प्रयत्न करतोय. ते लगेच कळतं त्या शक्तींना, सगळ्यात आधी त्यांना कळतं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह शक्तींना. तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व लोकदेवतांपर्यंतही जातं की हा कुठली तरी साधना करतोय, त्यांचं लक्ष असतं त्याच्यावर आणि त्या शक्ती तुमच्यापाशी यायचा प्रयत्न करतात की हा काय करतोय. तर साधना करण्याच्या पूर्वीच तुम्ही काय करायचे की सगळ्या ह्या देवतांचा मानपान करायचं, नाही का. तुमच्या आजूबाजूला असणारे लोकदेवता, ग्रामदेवता या सगळ्यांना मानपान द्यायचं. बाबा आम्ही कोणाच्या विरुद्ध करत नाही, आम्ही आत्मिक उन्नतीसाठी करतोय असं बोलून तुम्ही त्यांना मानपान देऊन मग ह्या साधना सुरू करा. महाविद्यांच्या बाबतीत जास्त करून मी बोलतोय ह्या गोष्टी की तुम्ही शक्ती मंत्र जपताय, तुमच्यापाशी तुम्ही शक्ती मंत्र जपताय म्हणजे काय शापताय तुम्ही शक्ती मंत्र, शक्तीचा मंत्र का जपताय? तुम्हाला शक्तिवान व्हायचं, बलवान बनायचंय. म्हणजे आधीपासूनच बलवान आहेत, शक्तिशाली आहेत, गुंड आहेत. ते काय म्हणतात की आम्ही पहिले गुंड असताना हा करून नवीनच गुंड निर्माण व्हायला लागला, तुमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करते. तुमच्या घरात चिडचिड केलं नाही का, हे बंद कर साधना, नको ह्या नादाला लागू, असं मग ते व्यक्तीच्या मनात विचार येतात की नको साधना करा, असं पण आहे. तर मित्रांनो, गुरुचं काय महत्व असतं, गुरुच्या निर्देशाखाली, गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही साधना करत असता त्यावेळेला ती शक्ती तुमचं वाईट करणार नाही. ही एक त्यातनं घडतं की ते तुम्हाला भीती दाखवतील पण वाईट करणार नाहीत, तुम्हाला मारणार नाही, जीव घालवू शकत नाही त्या तुमचा, किंवा तुमचं अशी हानी करणार नाही त्या म्हणजे मोठी. फक्त ती जास्तीत जास्त एवढं करू शकतील की तुम्ही हे केलं नाही पाहिजे याच्यासाठी भीती दाखवू शकतील, पण तुम्हाला तुमची हानी करू शकणार नाहीत काय मोठी. पण जर तुम्ही गुरु परंपरेत नसताल तर तुमची हानी 100% आहे, डिफिनेट. नुकसान तुम्हाला धडकच मारणार त्या. गुरु बरोबर असल्यावर, काठी घेऊनच गुरु बरोबर असल्यानंतर ते फिरकणार नाही जवळ, लांबनच ते तुम्हाला व्या दाखवण्याचा प्रयत्न करणार. हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो. एखाद्या गावामध्ये एखादा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती असतो, त्याच्या मुलाच्या नादाला लागताना गाव गुंड 10 वेळा विचार करतात की नको, याचा बापाला जर कळलं तर बाप आपल्याला येऊन फाडून टाकल. तसंच गुरुच्या मांडीव बसल्यानंतर, गुरुच्या निर्देशाखाली असल्यानंतर शिष्याच्या जर नादाला लागले तर गुरुपाशी असलेला देवता त्या शक्तीला सुटी देत नाही. तर ते तसं ते आहे. गुरु आणि गुरु आखाड्यातल्या शक्ती, जर गुरुला नाही कंट्रोल झालं तर गुरुच्या गुरुपाशी असलेल्या शक्तीमध्ये पडतात, त्याला नाही कंट्रोल तर त्याच्या गुरुच्या येतात. असं करत करत स्टेप बाय स्टेप वरती जातं ते हायकोर्टापर्यंत, म्हणजे जसं हायकोर्ट दत्तात्रय महाराजांपर्यंत ती जातं शेवटी. जेवढ्या मोठ्या शक्ती स्टेप बाय स्टेप ती जातं वर चढत. असं ती गुरु परंपरेचं असं मत, म्हणजे समाज काय म्हणा. गुरु जर कमी पडला तर गुरुचा जो गुरु आहे म्हणजे तुमचा परदाता गुरु, त्याची शक्ती येते, त्याला नाही कंट्रोल, त्याच्यावरच्या येतात, असं वाढत जातं ती. जसं ती शेवटी हायकोर्ट दत्त महाराज तिथपर्यंत ती जात. पण ती गुरुचा रिस्पेक्ट त्यांना ठेवतो, गुरुच्या शक्ती त्याला सुट्टी देत नाहीत, शिष्याला हानी होऊन देत नाहीत. तर गुरु परंपरेचं हे महत्व आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत, गुरु नसल तर मग तुम्हाला कोण धनी गोसावी नाही, तुमचं तुम्हीच. दुसरी गोष्ट, समाजामध्ये अशी माणसं आढळून येतात की ज्यांना अधिकार नाही ती गोष्ट देण्याचा, ती सुद्धा ती गोष्ट देतात, नाही का. पाहिजे ती द्यायला तयार आहेत, तुम्ही दक्षिणा द्या ते तुम्हाला ती देतात. आता ह्याला काय करू शकत नाही आपण, पण तिच्याचा प्रश्न आहे, आपण काय मालक नाही किंवा काय, तर ती चाललंय चालू द्या, आपल्याला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. तर तिच्याचं नशीब आहे, घेणाऱ्याचं पण नशीब आहे ती की तू खोट्या नोटा घेतोय अनधिकृत, आणि देणाऱ्याचं बी आहे तो द्यावा लागतंय खोट्या नोटा, नाही का. खोट्या नोटा त्याला मी खोट्या नोटा म्हणतो त्याला. प्रॉपर तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही ती देताय म्हणजे तुम्ही खोट्यात नोटा देताय, ती असा अर्थ आहे. जे अधिकार आहे तीच गोष्ट दिली पाहिजे, हे या माध्यमातून मी सांगतोय. तरी गोष्ट सुद्धा तुम्हाला मी सांगतो की गुरुची भेट कशी होती. ते गुरुची भेट होती नामातनं. तुमच्या पुण्यकर्माचा उदय झाल्यानंतर तुम्हाला गुरुची भेट होती. या संबंधात एक कथा सांगतो आणि गुरुची काय आवश्यकता असते ते पण सांगतो.
ज्या वेळेला भगवान रामकृष्ण परमहंसांपाशी तोतापुरी महाराज गेले आणि तोतापुरीने बघून ओळखले की हा योग्यतेचा ह्याला आपण वेदांताची दीक्षा देऊ, नाही का, वेदांत शिकू. तर रामकृष्ण परमहंस बोलले की हे बघा तोतापुरी महाराज, मी देवीला विचारल्याशिवाय, काली माताला विचारल्याशिवाय मी काही कुठला निर्णय घेत नाही, तर मी देवीला आईला माझ्या विचारून येतो. तर तोतापुरी बोलले की जा विचारून ये. तर रामकृष्ण परमहंस गेले काली मातापाशी, बोलले की आई तोतापुरी आलाय, तो म्हणतोय की मला दीक्षा देतो. देवी बोलली आत्ताच्या आत्ता पळल जा आणि त्याचं पाय धरून त्याच्याकडून दीक्षा घे, कारण की तो तुला माझ्या वास्तविक स्वरूपाचं दर्शन घडविल. तर रामकृष्ण परमहंस बोलले की देवी जर का मग तू माझ्याबरोबर बोलती हे खाई काय. तर देवी बोलली की माझं हे स्वरूप हे माझं सगुण रूप आहे, माझं खरं रूप निर्गुण निराकाराचं स्वरूप आहे माझं. त्या स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी तुला गुरुची गरज पडेल, नाही का. तर मग रामकृष्ण बोलले मग मी इतक्या दिवस तुझी साधना करून मला तुझं वास्तविक स्वरूप कळलं नसेल तर काय उपयोग आहे माझ्या त्या साधनेचा, नाही का. इतके दिवस मी साधना केलेली काही व्यर्थ गेली का. तर देवी काय बोलली की हे बघ रामकृष्ण, तो आतापर्यंत जी माझी साधना केली त्याचं हे पुण्य आहे, त्याचं हे फळ आहे काय, की त्या पुण्याच्या प्रभावाने गुरु तुझ्यापर्यंत चालून आलाय. तुला गुरुला शोधायला लागलेलं नाही, गुरु तुझ्यापर्यंत चालून आलाय, हे त्या पुण्याचं फळ आहे, हे लक्षात घे. मग रामकृष्णांना कळलं की काय ह्याच पुण्याच्या बळाने ते आलाय म्हणली. मग रामकृष्ण तिथे गेले, मग त्यांना ती देवीचे निर्गुण निराकार वास्तविक जे परब्रह्म स्वरूप आहे त्याची त्यांनी बोध घडून दिला, परब्रह्म स्वरूपाचा, चिन्मय ब्रह्मशक्तीचा. ते असं आहे मित्रांनो, म्हणजे सगुण रूपात तुम्हाला दर्शन घडतं ईश्वराचं, गुरु नसला तरी. पण निर्गुणाचा पूर्ण बोध घेण्यासाठी तुम्हाला गुरुची गरज पडते, हे या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. तसंच आपले नामदेव महाराज महाराष्ट्रात आहेत, त्यांचं पण तसंच आहे. आधी विठ्ठल त्यांना लहानपणापासून त्यांच्यापाशी बोलायचा चालायचा, परंतु ज्या वेळेला गोऱ्या कुंभारांपाशी तो गेला त्यावेळेला गोऱ्या कुंभारांनी त्याच्या डोक्यावरती हाणून बोलले कच्च मडके, नाही का. तर त्यांना राग आला. त्याच्यानंतर ते विठ्ठलापाशी गेले, विठ्ठलाला बोलले की मी कच्च मडक आहे का. विठ्ठल बोलले की हा खरंच तू कच्च मडक आहे. म्हणले कसं काय, कारण की म्हणले प्रॉपर तुला गुरु दीक्षा नाही अजून, तुला माझं वास्तविक स्वरूप माहित नाही. म्हणले कसं काय माझं वास्तविक स्वरूप माहित नाही, तू तर माझ्याबरोबर बोलतो दिसतो. म्हणले हे माझं सगुण रूप आहे बाळा, माझं निर्गुण रूप तुला माहिती नाही, निराकार रूप माझं एक आहे, ते माझं सत्य रूप आहे वास्तविक, ते माझं एक रूप आहे. हे निराकार हे सगुण रूप ही मी भक्तांना समजण्यासाठी त्यांच्या आवडीनिवडीसाठी घेत असतो, पण माझं जे सत्य स्वरूप आहे ते निर्गुण आणि निराकाराचं स्वरूप आहे ते. तर बोलले की मग निर्गुण निराकाराचा मला बोध घडावा. तर त्यांनी विसोबा खेचरांकडे पाठवलं. मग विसोबा खेचरांनी नाही का ती पिंडीवरती पाय ठेवून बसले होते. नामदेव महाराज म्हणले असला कसला गुरु पिंडी पाय ठेवून बसला, नाही का, झोपला. मग त्यांनी पाय जिथं जिथं ठेवलं तिथं तिथं पिंड तयार झाले. मग त्यांनी त्यांना बोध घडून दिला की पूर्ण ब्रह्म हे सर्व ब्रह्ममय आहे सगळं जग, नाही का, आणि तू पण ब्रह्मस्वरूप आहे, हे सर्व ब्रह्ममय आहे ते, असं त्यांनी त्याच्या डोक्यावर हटून ते साक्षात्कार घडून दिला. मग त्यांना कळलं की परमेश्वराचं वास्तविक स्वरूप निर्गुण निराकाराचा त्यांना बोध झाला. म्हणजे या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की परमेश्वराचं वास्तविक स्वरूप कळण्यासाठी तुम्हाला गुरुची गरज असते, हे या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर असं आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण टॉपिक वेगवेगळे घेतले होते. तर पहिला टॉपिक आपला हा होता गुरु शिवाय साधना करता येत नाही. काही साधना म्हणजे नाम साधना करू शकता, परंतु तंत्र साधना योग साधना तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला धोका होऊ शकतो, तुम्ही संकटात सापडू शकता. कारण की अशा साधना करायला गेला तर देवीच्या योगिन्या, भैरवाचे गण, त्यांच्यापाशी असलेली सेना तुम्हाला धरू शकते, तुम्हाला संकटात नेऊन सोडू शकते. गुरु तुमच्यापाशी पाहिजे. तर गुरु असल्यानंतर तुम्हाला काय नाही करणार ते शक्ती. दुसरी गोष्ट, ज्यांना अधिकार नाही अशी व्यक्ती आजकाल पाहिजे ती दीक्षा देऊन टाकतात सरळ. तर त्याला आपण, ते दुःखाची गोष्ट आहे, परंतु त्याला आपण काय करू शकत नाही. जरी कुणीच काय करू शकत नाही त्याला, कोण काय करू शकणार आहे, कोण कोणाच्या मनाचा मालक आहे, नाही काय करू शकत, असं काही नाही. तर ते एक दुःखाची गोष्ट ती एक आहे. तर तिसरी गोष्ट की गुरुची गरज, गुरुची भेट कशी घडती, तर नामस्मरणाने घडती, पुण्याचा उदय झाल्याने घडती. तुम्हाला जर गुरु भेटला नसेल तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं नाम घ्या, मनसोक्त नाम घ्या तुम्ही, नाम, त्यातनं तुम्हाला गुरुची भेट घडेल. आणि गुरु परंपरेचं महत्व हे एक सांगितलंय मी, की गुरु परंपरेत तिथं सांगितलेलं आहे.
आणि एक दोन गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगितल्यात रामकृष्ण परमहंसाची आणि गोऱ्या कुंभाराची. जर तुम्हाला व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.